संघटनात्मक वर्तन, वैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया या शृंखलेमध्ये कार्याची अभिप्रेरणा म्हणजेच वर्क मोटिवेशन याच्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. हा आपला धडा 5वा आहे आणि याचा पहिला भाग आज आपण पूर्ण करणार आहोत. या धड्याचे 2 भाग करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अभिप्रेरणेचे आपल्याकडे खूप भरपूर किंवा बरेच असे सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. आता जेव्हा आपण हे सिद्धांत मांडले तसं म्हणतो तेव्हा त्याचं वर्गीकरण, त्याच्या पूर्ण म्हणजे सिद्धांत कसे मांडले आहेत, त्याचे काय, त्या शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे, त्यांनी कशामुळे हे सिद्धांत आपल्या समोर मांडलेले आहेत, या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून सिद्धांत जे आहेत ते आपण पुढच्या भागात त्यांची सविस्तर चर्चा ही आपण करणार आहोत. आजच्या भागात प्रेरणा म्हणजे काय, कार्य म्हणजे काय, म्हणजेच काम किंवा कार्य म्हणजे काय आणि कामाची अभिप्रेरणा म्हणजे काय याची संकल्पना, त्याचे वर्गीकरण आणि त्याची काही उदाहरणं आपण नक्की बघूया. चला तर मग मी आदिती समीर आजच्या या चर्चेला आपण इथे सुरुवात करूया. परत एकदा म्हणून सांगते, ही पुस्तिका 2 आहे, संघटनात्मक वर्तनाची म्हणजेच ऑर्गनायझेशनल बिहेवियरची, वैयक्तिक स्तरावरील प्रक्रियेच्या शृंखलेत आपण कार्याची अभिप्रेरणा हा धडा 5वा आज आपण चर्चा करणार आहोत. या पुस्तिकेमध्ये या आधी आपण कार्याची अभिवृत्ती, कार्याबद्दलची मूल्ये याच्याबद्दल चर्चा ही आधीच केलेली आहे. आणि आज हा एकंदर धडा 5वा आणि या पुस्तिकेतला धडा 3रा अभिप्रेरणेचा हा आपण इथे नक्की वाचणार आहोत किंवा याबद्दलची चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण 4था धडा म्हणजे शेवटचा धडा या पुस्तिकेतला वाचू किंवा त्याच्याबद्दलची चर्चा करू तेव्हा आपण कार्यालयीन ताण आणि मानवाचे कल्याण किंवा कर्मचाऱ्यांचे कल्याण याबद्दल जास्त चर्चा निश्चित करूया. चला तर मग आजच्या या चर्चेला थोडीच सुरुवात करूया. या धड्याचा विचार करताना कामाच्या प्रेरणेचे स्वरूप, कामाची व्याख्या, त्याच्यानंतर आपण त्याची वैशिष्ट्ये बघणार आहोत, अभिप्रेरणेची व्याख्या, तिची वैशिष्ट्ये, पूर्ण प्रक्रिया, प्रेरणेची प्रक्रिया आणि प्रेरणेचे वर्गीकरण म्हणजे प्राथमिक प्रेरणा आहे, दुय्यम प्रेरणा आहे, बाह्य प्रेरणा आणि आंतरिक प्रेरणा याच्याबद्दल ही चर्चा आज आपल्याला इथे नक्की करता येईल. आता याचा थोडा जास्त विचार करायचा झाला तर जसं मी आधी म्हणलं की प्रेरणेचे विविध सिद्धांत आपल्या या धड्यामध्ये निश्चितच अभ्यासासाठी आपल्याला दिले गेलेले आहे. आता यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हे सिद्धांत वेगवेगळ्या आधारावर मांडले गेलेले आहेत आणि 3 प्रकारचे सिद्धांत आपल्या पुस्तिकेमध्ये आपल्याला अभ्यासासाठी दिले गेलेले आहेत. त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागात करूया. भारतीय दृष्टिकोन आणि प्रेरणा याबद्दलची ही चर्चा आपल्याला इथे, कारण जसं तुम्हाला माहितीच आहे की भारतीय ज्ञान परंपरेचा आज फार मोठा विचार हा मानसशास्त्रामध्ये केला जातोय आणि त्यानुसार आपण तोही थोडासा खोलवर विचार इथे निश्चितच करूया. आता या धड्याला सुरुवात करायची झाली तर मी थोडीशी तुम्हाला आठवण करून देईन की मागच्या 2 भागांपूर्वी आपण एक छोटी केस स्टडी इथे घेतली होती, त्याचा विचार केला होता आणि ती होती ताज हॉटेलवरच्या मोठ्या हल्ल्याची. आता हा जो हल्ला होता तो निश्चितच खूप त्रासदायक होता, खूप अकस्मात होता आणि कुठल्याही प्रकारच्या त्याच्याबद्दलच्या काय म्हणताय सूचना ह्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या नव्हत्या किंवा त्याबद्दल व्यवस्थापनाने त्यांना कुठलेही निर्देश दिले गेले नव्हते. आणि त्याही वेळी, त्याही परिस्थितीत, खूप अवघड अशा परिस्थितीत ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जबाबदारी घेत आपल्या संबंध टीमचं किंवा समूहाचं तसंच आपल्या पाहुण्यांचं हे अतिशय मोठ्या प्रमाणावर रक्षण करण्याचं काम कुठल्याही सूचनेशिवाय हे केलं होतं. त्यावेळी मी तुम्हाला असं विचारलं होतं की कसं काय बुवा, म्हणजे काय, कुठल्या प्रकारची त्यांची मानसिक स्थिती तेव्हा झाली असेल, किती भीती वाटली असेल, कुठल्या प्रकाराने त्यांनी वर्तन केलं असेल, असा जर आपण विचार करायचा झाला तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजतं की त्यांना
कुणीही सांगितलेलं नसतानाही आंतरिक प्रेरणेच्या मुळे त्यांनी हे सगळं काम अतिशय जबाबदारीने पूर्ण केलं होतं. काहींनी तर आपले प्राणही या संपूर्ण हल्ल्यामध्ये गमावले होते. खूप धूर, आग आणि शिवाय आतंकवाद्यांच्या ह्या हल्ल्याला तोंड देताना स्वतःची आणि आपल्या पाहुण्यांची रक्षा करणं आणि करणारे हे कर्मचारी निश्चितच आपल्याला खूप मोठं प्रोत्साहन देऊन जातात आणि आपल्याला सांगतात की बाह्य आणि आंतरिक अशा ह्या संबंध प्रेरणेमुळे एक समूह, एक संघटना, एक व्यावसायिक संघटना ही किती चांगल्या पद्धतीने आपल्याला उदाहरण देऊ शकते. आता जर ह्याबद्दलची थोडी जास्त चर्चा आपण इथे करायची झाली तर व्यवस्थापन आणि संशोधक, मानसशास्त्रीय संशोधक हे दोन्ही गट अभिप्रेरणेबद्दल अतिशय मोठी चर्चा सातत्याने करत असतात. जवळजवळ गेली 150 वर्ष प्रेरणेचा अभ्यास मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातोय आणि म्हणूनच अभिप्रेरणेचा अभ्यास हा आपल्याला अतिशय उपयोगी पडतो आपल्या रोजच्या जीवनातही. म्हणजे अगदी तुम्ही विद्यार्थी असाल तरी प्रेरणा ही रोजच्या आयुष्यात गरजेची असते. अभ्यासाचा कंटाळा येणं किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी आहेत जगात असं वाटणं आणि त्याच्यावर मात करून परत एकदा आपण जास्त अभ्यासाला लागणं, यासाठी जी प्रेरणा, जी भावना आपल्याला लागणार आहे त्यामध्ये आपण इथे बघू शकतो की कशा पद्धतीची मानसिक अवस्था आपल्याला गरजेची असते. आता ह्या अभिप्रेरणेमध्ये किंवा अभिप्रेरणेच्या या संबंध अभ्यासामध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातूनही मी तुम्हाला हा थोडासा भाग सांगणार आहे आणि रोजच्या आयुष्यामध्ये एक वैयक्तिक अभिप्रेरणेसाठी जास्तीत जास्त उपयोगी या परिणामकारक असणाऱ्या गोष्टी त्याही आपण आज इथे विचार करणार आहोत. आता सगळ्यात पहिला भाग जर इथे बघायचा झाला तर प्रत्येक व्यावसायिक संस्थेचं यश हे त्यांच्या कर्मचाऱ्यांवर निश्चितच अवलंबून असतं आणि आपली पुस्तिकाही याच पद्धतीने आपल्याला पुढे विचार करायला सांगते. जेव्हा एखादा कर्मचारी वर्ग निव्वळ स्वतःचाच नाही तर संबंध समूहाचा विचार करून सांघिक पद्धतीने किंवा संघटनेच्या ध्येय प्राप्तीसाठी अतिशय प्रेरणेने भारावून जाऊन काम करत असते तेव्हा ती संस्था निश्चितच प्रगतीपथावर असते. कुठल्याही प्रकारचं वाईट किंवा कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह ज्याला म्हणतात किंवा ऋणात्मक अशी भावना इथे टाळता येते अगदी सहज. आता तुम्हाला इथे काही उदाहरणं मी सांगू शकते. जर संशोधकांची नावं घेतली किंवा संशोधकांचा विचार जास्त केला आपण इथे तर तुम्हाला अगदी विख्यात वैज्ञानिक असलेले स्टीफन हॉकिंग्स यांचं नाव तर निश्चितच माहिती असेल. तुम्हाला जर तुम्ही त्यांचा फोटो कधी बघितला असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की अतिशय दुर्धर अशा एका रोगाने ते आयुष्यभर हे त्रस्त आहेत आणि जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा ते त्यांचं संपूर्ण शरीर त्यांना साथ देत नसतानाही अत्यंत मोठे विचार शास्त्रावर आधारित असलेले सिद्धांत त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. आता एवढ्या मोठ्या आजाराने जर तुम्हाला नाव सांगायचं झालं तर अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस असं मोठं आघाडीसारखं मोठं नाव असलेला हा रोग, अतिशय दुर्धर असा रोग आणि जगात अतिशय कमी लोकांना होणारा हा रोग, अशा रोगाशी किंवा रोगाने ते त्रस्त असताना सुद्धा त्यांना कुठून बरं ही भावना किंवा कुठून बरं ही ऊर्जा मिळत असेल की ते शास्त्रातले मोठमोठे प्रयोग करून किंवा त्याच्याबद्दलचं चिंतन करून आपल्या समोर ते मांडत राहिले. आता बघा, हा प्रेरणेचाच भाग आहे. म्हणजेच सकारात्मक विचार ठेवून स्वसंकल्पना ह्या अतिशय धनात्मक ठेवून पुढे जाण्याची जी भावना आहे ती किती जबरदस्त असेल त्यांच्यामध्ये आणि म्हणूनच ते एवढे मोठं यश हे संपादन करू शकले. म्हणजे अतिशयोक्त अडचणी, बघा मित्रमैत्रिणींनो, आपण नेहमी रोजच्या अडचणींना माझी फार मोठी अडचण आहे अशा पद्धतीने मांडत असतो. छोट्या छोट्या अडचणी असतात तरी सुद्धा, अगदी अभ्यासातली का असेल, मला कळतच नाही, माझी शिक्षिका किंवा माझा शिक्षक माझ्याकडे लक्ष देत नाही, मी 4 वेळा विचारलं तरी सांगत नाही उत्तर,
अशा छोट्या छोट्या अडचणी असतात, त्यांना आपण खूप मोठं करून त्या प्रेरणेवर मात करत असतो, आपण तो अभ्यास करणं टाळत असतो. आता हे न करता जर आपण त्या कामात रुची घेतली किंवा ते काम करण्याची किंवा तो अभ्यास पूर्ण करण्याची जर आपल्याला आत्म उर्मी आली किंवा इच्छा आपली जबरदस्त असेल, तर आपल्याला यश हे दुर्लभ नसतं. आणि हाच विचार आजच्या या आपल्या धड्यामध्ये निश्चितच आपल्याला करायचा आहे. म्हणजे कुणी सांगितलं म्हणून अभ्यास करा असं नाहीये. म्हणजेच आपल्याला स्वइच्छेने स्वतः असं वाटलं पाहिजे की येस, मला हे करायचंय, मला पहिलं यायचंय. अर्थात ह्याचाही आपल्याला कुठल्याही प्रकारचा बोजा वाटेल इतकं जड ओझड मनावर घ्यायचं नाहीये. परंतु आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली जी कौशल्य आहेत, आपले जे कलागुण आहेत, त्यांना योग्य वाव देणं आणि त्यांना उभारून पुढे काम करणं हे मात्र खूप महत्वाचं ठरतं. आता बघा, एखादा छोटा मुलगा खूप चांगला तबला वाजवत असेल, परंतु त्याला इच्छाच नसेल ते पुढे शिकण्याची, तर तुम्ही त्याला शिकवू शकणार नाही. तो कंटाळा करेल. त्याला जोपर्यंत आतनं ते करणं आवडत नाही, तोपर्यंत तो पुढे या कामामध्ये किंवा तबला वादनामध्ये यश प्राप्त करू शकणार नाही. म्हणजे जरी तो गुणी असला तरी सुद्धा तो त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकेल असं नाही. आणि म्हणूनच प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण काम करणं हे जर आपल्याला साधायचं असेल, तर आपल्याला निश्चितच प्रेरणेकडे जास्त लक्ष हे द्यावंच लागेल. तुम्ही कितीतरी तुमचे मित्रमैत्रिणी बघत असाल, जे आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असताना सुद्धा पुढे त्याच्यावर मात करून वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यासाठी किंवा वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून अतिशय परिणामकारक असं यश किंवा अतिशय बघण्याजोगं असं यश, गारबोट लागण्यासारखं यश किंवा नजर लागण्यासारखं यश ते मिळवत असतात. आणि ही उदाहरणं अगदी आपल्या आजूबाजूला सुद्धा असू शकतात. या सगळ्या अडचणींवर मात करून पुढे जाणारे यांच्या या यशाबद्दलची प्रेरणा त्यांना कुठून बरं मिळत असेल, करण्याची सगळ्यात प्रचंड इच्छा आपल्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे, हे इथे महत्वाचं ठरतं. जर तुम्ही त्याबद्दल कंटाळा केलात, नको आज नको उद्या करू, आज नाहीच मला करायचं, मग उद्या बघू, मग माझ्या शिक्षिकेने मला विचारलंच नाहीये, मग दुसऱ्यांनाच ती नेहमी विचारते किंवा संधी देते, असं जर तुम्ही म्हणत असाल तर मात्र ती कार्य करण्याची इच्छा ही कमी कमी होत जाईल. मात्र जर कठोर परिश्रम, अतिशय अवघड परिस्थितीत सुद्धा जास्त परिश्रम करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही जर यश साध्य करण्याची इच्छा ही उत्कट असेल, जास्त असेल, तर मात्र आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही आणि सगळीकडे निश्चितच कौतुकास आपण प्राप्त होऊ. आता जर आपण ह्याच्या पुढे जाऊन विचार करायचा झाला, तर आपल्याला उल्हासपूर्ण वातावरण किंवा अभ्यासासाठी हे अतिशय चांगलं वातावरण निर्माण करणं हे आपल्याच हातात असतं. रोज मी 2 तास अभ्यास करीन आणि मगच माझ्या टीव्हीला किंवा मोबाईलला हात लावीन, असं जर तुम्ही स्वतः नियमन केलं तर निश्चितच त्याचा फायदा हा आपल्या सगळ्यांनाच होतो आणि ते दिसूनही येतं. आपल्या मार्कांवर ते आपल्याला झळकलेलं दिसतं. आता जर ह्याचाच अभ्यास आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून करायचा झाला, तर कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही व्यवसायाच्या प्रगतीसाठी 2 प्रकारची उद्दिष्ट आपण मनात मांडू शकतो. पहिलं उद्दिष्ट असतं ते आर्थिक उद्दिष्ट असतं, म्हणजे पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय प्रगती हे आपल्याला साध्य करता येते. मात्र काही उद्योग किंवा काही संघटना ह्या पैशांबाबत हा विचार करत नाहीत, तर त्या सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला सातत्याने काम करताना दिसत असतात. आता जेव्हा सामाजिक दृष्टिकोनातून समाजाच्या हितासाठी किंवा एखाद्या विशिष्ट वर्गाच्या उत्क्रांतीसाठी किंवा जास्त त्यांच्या प्रगतीसाठी जर ही संस्था काम करत असेल, तर त्यामध्ये आपल्याला या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचा उपयोग हा निश्चित बघता येतो. आता ह्या कर्मचारी वर्गाची कामाप्रती मानसिकता किंवा त्या सामाजिक उद्दिष्टाप्रती मानसिकता जर अतिशय चांगली असेल, तर यश हे निश्चितच प्राप्त करणं सोपं जातं असं आपल्याला इथे बघता येईल.
आता एखादा प्रेरणेने भारावलेला समूह असेल, छोटासा जरी गट असेल, तरी त्यांच्या जी प्रेरणेची पातळी आहे ती जर अतिशय उच्च असेल, तर तो छोटा समूहही निश्चितच उत्तम कामगिरी आणि फार मोठी कामगिरी बजावताना आपल्याला दिसू शकतो. आता ह्यामध्ये आपण जेव्हा विचार करत असतो तेव्हा व्यवस्थापनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची कामं, वेगवेगळ्या स्तरांवरची कामं ही दिसून येतात. म्हणजे काही लोक उत्पादनामध्ये काम करतात, काही विक्रीमध्ये करतात, काही खरेदी किंवा हिशोब किंवा गोदाम आणि असलेल्या संसाधनांची यादी करण्याच्या कामांमध्ये हे आपल्याला व्यस्त असलेली दिसून येतात. आता हे सगळे जे लोक आहेत हे एक प्रकारचे मानवी भांडवल आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच या माणसांवरच हा पूर्ण उद्योग किंवा या व्यवसायाची प्रगती ही अवलंबून असते. आणि हा जो वर्ग असतो ना, म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींनो, तो अतिशय संवेदनशील असतो बरं का. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या विचारांना, भावनांना जर कोणी डावललं तर ते पटकन त्यांना त्रासदायक ठरू शकतं. बघा, आपण जसा विचार करतो तसेच हे आहेत कर्मचारी. म्हणजे अजून काही वर्षांनी तुम्ही कर्मचारी किंवा तुम्ही व्यवस्थापनाचा भाग हा होणार आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. म्हणजे आता आपण हेच उदाहरण आपल्या अभ्यासाच्या बाबतीत घेऊ शकतो, तर काही वर्षांनी हेच उदाहरण आपण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेऊ शकतो व्यवस्थापनाच्या परिस्थितीत. आता जेव्हा आपण एखादा व्यवसाय असं म्हणतो तेव्हा फक्त यंत्रणा असतात का हो? तर मुळीच नाही. तर आपल्याला मानवी बुद्धी, तिचा उपयोग, तिची शक्ती, तिची गरज या सगळ्याचा विचार आणि वापर इथे करावा लागतो. म्हणजेच जेव्हा आपण व्यवस्थापनात विविध स्तरांवरच्या कामांचा विचार करतो तेव्हा आपल्याला त्या सर्वांचं एक विशिष्ट पद हे निश्चित करून त्यांना जबाबदारी ही द्यावी लागते. आता ही जी मंडळी आहेत ती जर प्रेरणेने स्वतः भारावलेली असतील किंवा त्यांना आंतरिक अशी इच्छा असेल की हो, मला काम पूर्ण करायचंय, मला यशस्वी व्हायचंय आणि फक्त मलाच नाही, माझ्या पूर्ण समूहाला मी यशस्वी करणार आहे आणि त्यासाठी मी थोडेसे जास्त कष्ट घ्यायलाही घाबरणार नाही, असा जर पद्धतीचा विचार असेल तर तो आपल्याला निश्चितच प्रगतीपथावर आपल्याला घेऊन जातो. आता यामध्ये जर थोडासा शास्त्रीय अभ्यास करायचा झाला तर इथे एक वंचितता चक्र मी तुम्हाला एक दाखवते आहे. हे चित्र मी आपल्या खूप विशिष्ट अशा प्रकारच्या एका पुस्तकातून घेतलेलं आहे, जे आपल्याला यशस्वी जीवनाची मार्गदर्शक तत्व निश्चित सांगतं. आता जेव्हा आपण हे चक्राचा अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला असं दिसेल की हे प्रेरणेपासून परत एकदा प्रेरणेपर्यंत आपल्याला घेऊन जातं. म्हणजे ही एक चक्राकार संकल्पना आहे जिथे आपल्याला सुरुवात किंवा त्याचा उगम जो आहे तो प्रेरणेतून होतो आणि पुढे जाता जाता आपल्याला परत एकदा तो प्रेरणेमध्ये त्याचा विकास झालेला दिसतो किंवा त्याचा शेवट किंवा अंतिम त्याची स्थिती जी आहे ती परत प्रेरणेमध्ये पुनरावर्तित होते. आता पहिला जो भाग प्रेरणा जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हापासून त्याबद्दलची क्रिया करणं हे फार आवश्यक असतं. म्हणजे बघा, एखाद्या प्राण्याला जर भूक लागलेली असेल, पाळीव प्राणी असेल असा विचार करा, निश्चितच तो अन्न मिळवण्याचा प्रयत्न करेल, तो अन्न मिळवेल. हे त्या अन्न मिळवण्याच्या पद्धतीमुळे किंवा त्या अन्न मिळण्याच्या कृतीमुळे त्याला एक समाधान प्राप्त होईल. तो अन्न ग्रहण करेल, त्याचं पोट भरेल, त्याला समाधान प्राप्त होईल. मात्र थोड्या वेळाने काय होईल, परत एकदा त्याची वंचितावस्था होईल, त्याला परत भूक लागेल, त्याला परत प्रेरणा मिळेल की तो अन्न परत एकदा शोधून काढेल. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की आपल्याला वेगवेगळ्या चार अशा स्थिती किंवा परिस्थितीमध्ये आपण इथे काम करू शकतो. आता या पद्धतीत जर तुम्ही पहिली अवस्था बघितली तर वंचितावस्था ही आपण पहिली म्हणू शकतो. आता वंचितावस्था असेल म्हणजे कुठल्या प्रकारची आपल्याला निकड, आपल्याला गरज किंवा आपल्याला एखाद्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपल्याला भेडसावणारा प्रश्न असेल तर त्यामधून आपण प्रयत्न करावेत अशी आपल्याला इच्छा, भावना ही निर्माण होते. आता बघा, इथे सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला कमी मार्क मिळालेले आहेत परीक्षेत असा विचार करा. आता एखाद्या विषयामध्ये जर कमी मार्क मिळालेले आहेत
तर त्याच्यावर आपण काय बरं समाधान करू किंवा त्याच्यावर उत्तर काय बरं आहे, तर आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील. आता हे प्रयत्न करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. आपल्याला जर अशी इच्छा असेल, अशी प्रेरणा असेल की आपल्याला पुढच्या परीक्षेत या विषयात चांगले मार्क मिळालेच पाहिजे, तर आपण त्याच्या दृष्टीने क्रिया करणं हे जास्त महत्वाचं आहे. नुसता विचार करून आपल्याला मार्क मिळतील का मित्रांनो? नाही. आणि म्हणूनच आपल्यासाठी हे महत्वाचं आहे की आपण त्या विषयाचा खोलवर जाऊन अभ्यास करणं, त्याच्या नोट्स काढणं, त्याचा सराव करणं, त्याच्याबद्दलची जास्त माहिती मिळवणं, त्याच्याबद्दलची माहिती लिहून काढणं आणि ती परत परत वाचणं किंवा जास्त लेखनाचा सराव करणं, या सगळ्या क्रिया इथे अपेक्षित आहेत. आणि त्या क्रियांवरच आपलं उद्दिष्ट साध्य करणं हे असू शकतं. म्हणजे तुम्ही किती तीव्रतेने ही इच्छा करताय की आपल्याला चांगले मार्क मिळालेच पाहिजेत, त्याच्यावर तुमच्या क्रिया या अवलंबून आहेत. आणि एकदा त्या क्रियांची तीव्रता ठरली की मग उद्दिष्ट साध्य करणं हे सोपं जातं. जर तुम्हाला मार्क खरंच खूप छान मिळाले तर निश्चितच तुम्हाला त्याचा आनंद, त्याचं समाधान हे मिळू शकतं. पण तेवढ्यावर तुम्ही थांबू शकता का हो? नाही. एका परीक्षेनंतर दुसरी परीक्षा असतेच आणि म्हणून पुन्हा एकदा वंचित अवस्थेत गेल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते की आपण तेच चांगले मार्क, तेच चांगले गुण आपण पुढच्या परीक्षेतही साध्य करावे. आणि हे जे चक्र आहे ते नितांत चालू राहतं आणि आपल्याला फार सुंदर काम करण्याची ही अतिशय अशी मोठी भावना इथे आपल्याला बघायला मिळते. आता रोजच्या आयुष्याचं उदाहरण आपण घेतलं, परंतु जर एखाद्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं जर हे उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं गोल किंवा एखादं ध्येय व्यावसायिकरित्या जर आपण पूर्ण केलं तर त्यामध्ये किंवा तेथे आपण थांबता कामा नये. त्याच्या पुढचं आपलं ध्येय हे आपल्याला निश्चित सुनिश्चित करता येतं आणि त्याच्यावरती आपल्याला कार्य ठरवून पुढे निश्चित जाता येतं. आता याही पुढचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला इथे अभ्यासामध्ये जशी प्रेरणा ऊर्जा मिळते, क्रियेची पातळी वाढते, ठराविक उद्दिष्टांच्या दिशेने आपल्याला त्याच्यामुळे पुढे जाता येतं किंवा अतिशय अवघड परिस्थितीत किंवा प्रसंगातही काम करण्याची इच्छा, आरंभ आणि चिकाटी यांची साथ असेल तर यश हे नक्की मिळतं, असं आपल्याला इथे या पुस्तिकेत बघता येतं. जास्त लक्ष देऊन, जास्त अभ्यास करून, खूप सराव करून, खूप लेखन करून आपल्याला अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने कार्य किंवा अभ्यास हा पूर्णत्वाला नेता येतो. आता या सगळ्यामध्ये कष्ट हे निश्चितच आहे, त्याच्यातनं सुटकाही आपली होत नाही. आणि म्हणूनच काही लोकांना हे कष्ट करण्याची प्रेरणा ही काही बाहेरच्या किंवा बाह्य घटकांमुळे मिळत असते. म्हणजे कधी कधी आपल्याला असं कोणीतरी म्हणतं की मी तुला नवीन पुस्तक देईन ना, तुम्ही जर छान अभ्यास केलात तर. आता या पुस्तकासाठी आपण अभ्यास करणार आहोत का हो? नाही. तर आपल्याला मिळणाऱ्या गुणांसाठी, आपल्याला मिळणाऱ्या मार्क्ससाठी आपण हा अभ्यास करणार आहोत, हे इथे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या क्रियांबद्दल इथे विचार करतोय त्या निव्वळ अभ्यासातच नव्हे तर ह्या प्रेरणेचा आपल्याला विचार व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही इथे करावा लागेल. आता आपण थोडं जरा बेसिक्स किंवा अतिशय मूलभूत अशा संकल्पना प्रेरणेच्या बघू शकतो. पहिला भाग त्याच्यातला आहे तो आहे पूर्ण व्याख्येचा किंवा संकल्पना. आता जेव्हा आपण प्रेरणा असं म्हणतो इथे, त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की हा शब्द जो आहे प्रेरणा, त्याचा मूळ शब्द आहे मोटिवेशन. हा शब्द एका लॅटिन शब्दाचं रूपांतरण आहे आणि त्याचा अर्थ गतिमान होणे किंवा स्पीड पकडणे अशा पद्धतीने आपण म्हणजे एखादी गोष्ट, जी गोष्ट आपल्याला करायची आहे, जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, जी गोष्ट किंवा ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे, ते साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी आपण करणार आहोत त्यात आपल्याला प्रगती करण्यासाठी मदत होणं म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळणं असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपण एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी जे कष्ट करतो त्या कष्टामागची जी भावना आहे, जी अतिशय इच्छा आहे मोठी किंवा प्रबळ आहे, त्याला आपण प्रेरणा असं निश्चित इथे म्हणू शकतो. आता ही प्रेरणा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठले विचार
प्रामुख्याने बघावे लागतील किंवा प्रातिनिधिक स्वरूपात बघावे लागतील, तर स्वतःहून पुढाकार घेणं. म्हणजे आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगणं की हा धडा वाचा, ही कविता वाचा, त्याच्यावरचे प्रश्न लिहा, असं जर सांगितल्यावर करणार असाल तर ते चांगलंच आहे. परंतु जर स्वतःहून तुम्ही केलं की मी स्वतः आज हा धडा वाचून त्याच्या खालचे प्रश्नोत्तर पूर्ण करणार आहे, अशी जर पुढाकाराची भावना आपण घेतली तर निश्चितच ही स्वयंप्रेरणा ही आपल्या यशास कारणीभूत ठरते. आता हा पुढाकार व्यवस्थापनाच्या दृष्टीने फार मोठा घटक ठरतो, कारण पुढाकार घेऊन काम करणारे कर्मचारी हे एका व्यावसायिक संघटनेसाठी फार मोठे महत्वाचे घटक असे ठरतात. त्यांना स्वतःला हे स्वयंप्रेरणा जास्त असल्यामुळे पुढाकार घेण्याची किंवा नेतृत्व करण्याची ही प्रबळ इच्छा आपोआपच होत असते. दुसरा महत्वाचा भाग इथे आहे तो आहे चिकाटीचा किंवा सातत्याचा. चिकाटीने एखादी गोष्ट पूर्ण करणं हे फार महत्वाचं ठरतं. सुरू तर खूप लोक करतात, खूप गोष्टी ते सुरू करतात, परंतु त्या पूर्णत्वाला नेणं प्रत्येकाच्या हातात नसतं किंवा प्रत्येक जण त्याबद्दलचे कष्ट करत नाही, त्यांना तेवढी प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे चिकाटीने एखादं काम पूर्ण करणं, कारण कितीतरी वेळा काम सुरू तर होतं, आरंभ फार सुंदर असतो, परंतु मध्ये किंवा त्या कार्य पूर्ततेच्या मार्गावर भयंकर मोठे अडथळे किंवा अवघड परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. तरीही चिकाटीने न हारता न कंटाळता जर आपण ते कार्य पूर्णतेला नेत असू तर ती चिकाटी, ते सातत्य आपल्याला यश देण्यास हे उपयुक्त ठरतं. म्हणूनच हा प्रेरणाचा फार मोठा दुसरा घटक ठरतो. तिसरा जो आहे तो आहे दिशेचा, म्हणजे डायरेक्शन, म्हणजे योग्य प्रकाराने केलेलं कार्य हे महत्वाचं आहे. प्रेरणा असते, आपल्याला अपेक्षा असते, भावना असते, परंतु जर त्यांची दिशा पूर्णपणे उलटी असेल किंवा त्या ध्येय प्राप्तीसाठी जर ती पूर्णत्वाला नेणारी नसेल तर मात्र इथे अडथळे जास्त निर्माण होतात. म्हणूनच एखादं ध्येय पूर्ण होण्यासाठी कुठल्या दिशेचा अवलंब करावा, काय मार्गाने आपण मार्गक्रमण करावं याचा एक थोडासा आढावा, याचा थोडासा अधोरेखित म्हणा किंवा आपल्याला एक रस्ता हा प्रेरणेमुळे निश्चित मिळू शकतो. आता चौथा भाग जो आहे तो आहे उर्मी किंवा जोश, जोम किंवा आपण म्हणू शकतो की अतिशय तीव्र अशी इच्छा पुढे जायची किंवा एखादं काम पूर्ण करण्याची किंवा नेतृत्व घेऊन एखादं काम समूहाकडनं पूर्ण करून घेण्याची जी तीव्र इच्छा असते तीही प्रेरणेवर फार मोठ्या प्रमाणात काम करत असते, असं आपल्याला इथे बघता येईल. आता पुढची जी स्लाइड आहे त्याच्यात एक तुम्हाला चित्र दिसतंय, ते बालभारतीतून आपण मानसशास्त्राच्या 11वीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्हाला असं दिसू शकतं की मानसशास्त्राची मुख्य ध्येय काय आहे. तर जर आपण असा विचार केला की वर्णन, म्हणजे आजूबाजूला आपल्या काय होतंय काय नाही याचं वर्णन करणं हे मानसशास्त्रामध्ये फार मोठं ठरतं. त्याचं स्पष्टीकरण, असं का होतंय तर त्याचं स्पष्टीकरण देणं, त्याचं प्रोजेक्शन म्हणजे पूर्वकथन करणं, काहीतरी होईल असं होऊ शकतं का याचं पूर्वकथन करणं, आणि निश्चितच जर आपल्याला शक्यता असेल किंवा त्याच्यावर काही मार्ग आपल्याला शास्त्रज्ञांनी सांगितलेले असतील तर त्या गोष्टीचं नियंत्रण करणं, या 4 महत्वाच्या ध्येयांचा इथे आपल्याला विचार करता येतो. आता ही मानसशास्त्राची 4 मुख्य ध्येय जर आपण व्यवस्थापन आणि प्रेरणेशी संबंधित अभ्यास करून बघितली तर ही 4ही अतिशय छान पद्धतीने आपल्याला वर्णन करता येतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला काय होतंय. काही मुलं खूप चांगला अभ्यास करतात, हे वर्णन झालं. तुमच्या वर्गातली 60 पैकी 40 मुलं ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात, हे एक वर्णन झालं. ते कशा पद्धतीने अभ्यास करतात त्याचं तुम्ही वर्णन किंवा त्याचा सविस्तर त्याचा विचार तुम्ही करू शकता. आता ते तसा का करतात याची मानसशास्त्रीय स्पष्टीकरणाची पद्धत हे आपल्याला इथे अनुभवता येईल. आता पुढे काय होईल, जे स्वयंप्रेरणेने भारलेले आहेत आणि जे स्वतःचा अभ्यास स्वतः वेळेवर करतात ते निश्चितच यशस्वी होतील हे पूर्वकथन असू शकतं. मात्र जे कंटाळा करतात, ज्यांना अभ्यासात नको असतो किंवा एखादं काम पूर्ण करायचा कंटाळा येतो, नको असतो किंवा निगेटिव्ह किंवा नको असलेल्या नकारात्मक प्रेरणेने ते भारलेले असतात,
तिथे मात्र त्याच्या आयुष्यात त्रास होऊ शकतो. आता त्यांना बदलण्यासाठी काही आपल्याला परिश्रम करता येतील का? तर निश्चितच करता येतात. हे खरं तर व्यवस्थापनाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, कारण आपल्या समूहामध्ये जर काही नकारात्मक भावना किंवा प्रेरणांनी भारलेले लोक असतील तर त्यांना निव्वळ धनात्मक किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी प्रेरित न करता आपल्याला त्यांच्या वर्तनामध्येही बदल घडवून आणणं हे गरजेचं ठरतं. आता हे सगळं खूप अवघड आहे बरं का. असं म्हणजे नुसती चर्चा करून हे सिद्ध होत नाही किंवा साध्यही होत नाही, आणि म्हणूनच आपल्याला याचा थोडा जास्त विचार हा करावा लागतो. आता जेव्हा व्यवस्थापनामध्ये आपण कर्मचारी वर्ग असं इथे म्हणतोय, तेव्हा त्यांना स्वतःची मतं असतात, त्यांचे विचार असतात, त्यांच्या भावना असतात. कधी कधी त्या भावना दुखावल्या गेल्यामुळे ते नकारात्मक भावनेकडे किंवा प्रेरणेकडे जास्त झुकले जातात. याचा विचार इथे आपल्याला करावा लागतो. त्यांची क्षमता, त्यांची स्वतःची कौशल्य याचा विचार करून त्यांना काय आवडेल, काय त्यांना आवडणार नाही याचा विचार हा व्यवस्थापनात केला तर दिलेले काम हे स्वेच्छेने करणे त्यांना सोपं जातं. आता आपण आधीच बघितलंय की जर स्वतःहून कर्मचारी पुढाकार घेऊन चिकाटीने काम करत असेल तर ते व्यवस्थापन किंवा ती व्यावसायिक संघटना ही निश्चित यशस्वी ठरते. आणि ह्याचाच अभ्यास आपण इथे आज करतोय. म्हणजे निव्वळ त्यांचे मानसिक परिस्थितीच नाही तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या कामाचं ठिकाण, पद्धत, नियम आणि अटी यांचा विचार करून त्यांना प्रेरणेने भारावून सोडणं हे फार मोठं काम हे व्यवस्थापनामध्ये आपल्याला आखून करता येतं. म्हणजे त्याचं प्लॅनिंग किंवा त्याची आखणी ही आपल्याला करता येते. त्याच्याबद्दलचा विचार आपण ब्रेनस्टॉर्मिंग किंवा संवादाने, शास्त्रज्ञांच्या संवादाने आपण हे निश्चित साध्य करू शकतो. आता कुठल्याही कर्मचाऱ्याला स्वतःचं हित आणि अहित हे समजत असतं, पण ती समजण्याची शक्ती मात्र ही प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळी असू शकते. आता जेव्हा आपण कित्येक वेळा असं म्हणतो, अरे मी किती वेळा त्याला सांगत होतो पण त्यांनी ऐकलंच नाही, म्हणजेच हित आणि अहित समजण्याची जी शक्ती आहे, जी त्यांची क्षमता आहे, त्याच्यावरती किंवा त्याच्यावरती आपली प्रेरणेची भावना किंवा प्रेरणा ही धनात्मक किंवा ऋणात्मक असण्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणावर असते. आता पुढचा भाग इथे असा आपल्याला दिसून येतो की जो आर्थिक मोबदला आहे तो आपल्याला इथे फार मोठी मदत करतो प्रेरणा निर्माण करण्यासाठी. म्हणजे पगार, पेन्शन, वैयक्तिक मदत, शिक्षणाचा खर्च किंवा कर्ज योजना अशा विविध पद्धतीने आपण कर्मचाऱ्यांच्या विशेष मोबदल्याचा विचार केला तर त्यांना आनंद होतो आणि त्यामुळे ते एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. आता तुम्हाला जर आठवत असेल तर आपण पहिल्या भागामध्ये याचा विचार केलेला होता, जेव्हा आपण असा विचार केला होता की जपान मधले जे कर्मचारी असतात ते कधीही त्यांची संघटना किंवा त्यांच्या व्यावसायिक जो संघ आहे किंवा व्यावसायिक जो कारखाना आहे तो कधीही सोडून जात नाही. आता हे का बरं जात नाहीत? कारण त्यांच्या पगाराबरोबरच त्यांच्या कुटुंबियांची काळजी हे व्यवस्थापन जपानचं घेत असतं किंवा जपानमधील व्यवस्थापन हे नक्की विचार करतं. त्यांना राहायला जागा, त्यांना वैद्यकीय मदत पूर्णपणे त्यांच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणीच उपलब्ध करून देणं, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च किंवा त्यांना स्वतःला जर जास्त शिकायचं असेल तर त्याचा खर्च हा त्यांची संघटना हा स्वतःच उचलत असते. कर्ज अतिशय सोप्या पद्धतीने आणि पटकन उपलब्ध करून देणं हे सुद्धा कामाच्या प्रेरणेला उद्युक्त करण्याचं एक फार मोठं कारण ठरू शकतं. म्हणजे बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला मानव संसाधनाच्या या मोठ्या एका कार्यक्रमात किंवा एखाद्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीच्या फरकांनी प्रेरणा कर्मचाऱ्यांची कामाच्या प्रतीची ही नक्की बदलता येते. आता पगारी सुट्ट्या जर अतिशय कमी असतील तर त्याचा ऋणात्मक परिणाम किंवा नकारात्मक परिणाम हा आपल्याला बघता येतो. एकही पगारी सुट्टी नसेल तर तो कर्मचारी कामाच्या प्रती हा प्रेरणेने भारावलेला नसेल असंही आपल्याला बघता येतं.
नोकरीत जर स्थैर्य नसेल, दर काही वर्षांनी, दर काही महिन्यांनी जर नोकरीमध्ये अस्थिरता निर्माण होत असेल, पुढच्या भविष्याचा विचार, ताण आणि मनस्ताप जर आपल्याला या विचारामध्ये मिळत असेल, तर निश्चितच प्रेरणा ही नकारात्मक असू शकते. आता बढती आपल्याला कधी मिळेल, कशी मिळेल आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे जर कर्मचाऱ्याच्या मनात निश्चित असेल किंवा त्याच्याबद्दलचा एक अतिशय सुंदर चित्र, अतिशय ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लिअर असं म्हणतो, असं चित्र जर आपल्याला बघता आलं, तर त्याबद्दलची धनात्मक प्रेरणा किंवा अतिशय चांगला सकारात्मक विचार, भावना हा आपल्याला बघता येतो. वरिष्ठांकडून कौतुक, आता हा मुद्दा आपण ताज हॉटेलमध्ये केस स्टडी घेताना बघितलेला आहे. एखाद्या पाहुण्यानी आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याचं कौतुक केलेलं जर असेल असं ताजच्या मॅनेजमेंटला कळलं, तर फक्त 48 तासात वरिष्ठांकडून त्याची पोचपावती घेतली जाते, त्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जातं आणि अशामुळे ते प्रेरणेने भरलेले असतात की त्यांची कार्यप्रेरणा, काम पूर्ण करण्याची जी इच्छा आहे ती अतिशय जास्त असते. जर आपल्या शिक्षकांनी किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला सांगितलं की अरे बाळा, तू खूप छान काम करतोयस, प्रशंसा केली आपल्या कामाची किंवा आपल्याला स्टार्स दिले, खूप छान म्हणलं, तर निश्चितच आपल्याला अभ्यास करायला जास्त मोटिवेशन मिळतं किंवा प्रेरणा मिळते असं आपण रोजच्या आयुष्यातही म्हणत असतो. आता या सगळ्याचा व्यवस्थापनातील सहभाग हा फार मोठा असतो आणि म्हणून आपण इथे त्याचा हा अभ्यास करत आहोत. माफ करा. आता जर आपण ह्याच्या पुढचा भाग बघितला तर आत्मप्रतिष्ठेची वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिसून येतात. अतिशय उच्च अशी आत्मप्रतिष्ठेची वैशिष्ट्ये असतील तर त्यामध्ये आपल्याला जबाबदारी, ध्येयनिष्ठा, प्रामाणिक आणि क्षमाशील अशी वृत्ती, अंतर्गत मूल्ये अतिशय प्रबळ, सकारात्मक अशी भावनेची संकल्पना आणि स्वसुधारणेची गरज, असं. आता ह्या सगळ्यामध्ये जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण थोडा भाग हा स्वतःची ओळख याच्यासाठी घालतोय. म्हणजे आपल्याला जर कळलं की आपण कोण आहोत, आपले कलागुण काय आहेत, आपले सुप्त गुण काय आहेत आणि जर आपण त्यांना वाव आपल्याला जर त्यांना वाव देता आला तर निश्चितच आपण प्रगतीपथावर पुढे जाऊ शकतो. म्हणजे आपण प्रेरणेने ते आपल्याला त्याची इच्छा, ते पूर्ण करण्याची इच्छा ही जास्त असू शकते. आता जेव्हा आपल्यावर कोणीतरी जबाबदारी टाकतं, आता थोडक्यात उदाहरण घ्या, छोटंसं उदाहरण घ्या की घराची किल्ली तुमच्याकडे देणं, म्हणजे ही केवढी मोठी जबाबदारी आहे. परंतु मी घराची किल्ली यशस्वीरित्या सांभाळीन किंवा सांभाळतो किंवा घरातल्या सगळ्या कामांमध्ये मदत करतो, ही जी निष्ठा आहे, हे जे आपल्याला ही जी भावना आहे, त्याच्यामुळे आपण घरातला किंवा कुटुंबातला एक जबाबदार घटक आहोत, ही स्वसंकल्पना आपल्यात निश्चितच जागृत होते आणि त्याचमुळे आपण चांगलं काम करण्यासाठी आपल्याला ती भावना ही उद्युक्त करत असते. आता एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली नाही तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला वाईट वाटतं, नको असं वाटतं, चिंता वाटते, त्रास वाटतो, ताण वाटतो, अरे बापरे मला कोणीतरी ओरडलं तर असं वाटतं. तर या सगळ्यांमध्ये कमी आत्मप्रतिष्ठेची वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. जर दुःखाची भावना, चिंतेची भावना किंवा मला जमणारच नाही अशा पद्धतीचा न्यूनगंडाची भावना जर आपल्यामध्ये असेल तर त्यामधून बाहेर पडून आपल्याला त्याच्यावर मात करून संघटनेच्या किंवा एखाद्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून पुढे जाणं हे इथे क्रमप्राप्त असतं. नकारात्मकता टाळून, कारण बाह्य प्रभावामुळे चांगले विद्यार्थी हे नको त्या व्यसनांना, गुन्हेगारी प्रवृत्तीला किंवा इतरही काही गोष्टींना, जसं इथे मांडलेलं आहे, तर अशा पद्धतीमध्ये जर हा विद्यार्थी आहारी जात असेल तर त्याला त्यापासून दूर नेणं हे आपलं सगळ्यांचं निश्चितच मोठं कर्तव्य आपल्याला इथे दिसून येतं. आता जर पुढे जायचं झालं तर आपल्या पुस्तिकेत काम म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे. बुद्ध आणि भावे यांची 2010 मधली ही संकल्पना त्यांनी इथे मांडलेली आहे.
ते म्हणतात की विशिष्ट उद्देशाने केलेल्या क्रिया, मग त्या आनंदी वातावरणात कार्य पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्नही असू शकतात, किंवा जर आर्थिक मूल्य मिळणार असेल किंवा त्याच्याबद्दल जास्त आपल्याला काही आर्थिक लाभ होणार असेल, तर त्या दृष्टीने केलेलं कार्य किंवा कृती याला आपण काम असं इथे संबोधतो. म्हणजे कितीतरी वेळा याबद्दल अशी चर्चा होते की आई काय करते घरात, तर काही करत नाही, कारण तिला आर्थिक मूल्य त्याचं मिळत नाही. तर हा भाग नसून इथे कुठलीही कृती जी आपल्याला काही उद्देशाने पूर्ण करावी लागते असा इथे भाग मोठा मांडलेला आहे. आता हे कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं असू शकतं, तर ह्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक कार्य असू शकतं, किंवा त्यामध्ये काही सामाजिक संबंध गुंतलेले असू शकतात. कधी कधी ते फक्त वैयक्तिक कार्यही असू शकतं. म्हणजे मला माझी पुढची डिग्री मिळवायची, अशा पद्धतीचं काम किंवा त्याच्यासाठी लागणारा अभ्यास असाही असू शकतो. आता काही मध्ये आपण स्वत्वाचा आविष्कार आहे असंही म्हणतो. म्हणजे मला एखादी सुंदर मूर्ती घडवायची किंवा एखादं फार सुंदर चित्र हे रंगवायचंय, अशा पद्धतीची जर प्रेरणा असेल तर त्या पद्धतीने उचललेलं पाऊल, त्या पद्धतीने केलेलं काम आणि त्याचा आविष्कार आपल्याला इथे निश्चित बघता येतो. जर थोडं पुढे जाऊन याचा शास्त्रीय अभ्यास केला तर ह्या थोड्याशा आपल्याला व्याख्या आपली पुस्तिका ही दाखवते किंवा देते. पहिली जी आहे व्याख्या किंवा डेफिनेशन, ती आहे 1964 मधली अटकिन्सची. आता अटकिन्स म्हणतात की एखादी दिशा आपल्याला मिळते काम करण्यासाठी, प्रबळ इच्छा होते ते काम पूर्ण करण्यासाठी, जोश किंवा उर्मी किंवा ऊर्जा मिळते, आणि कृतीच्या सातत्यावर म्हणजे अतिशय चिकाटीने केलेल्या कामामुळे जे प्रभाव पाडले जातात ते सर्व घटक म्हणजे कार्यप्रेरणा असते. दुसरी जी महत्वाची व्याख्या इथे दिसते आपल्याला ती आहे व्रूमची, आणि ते म्हणतात की व्यक्तीने उपलब्ध पर्यायांमध्ये नेमकं काय निवडलंय. बरेच आपल्याला पर्याय उपलब्ध असू शकतात, त्याच्यामध्ये कुठली तुम्ही निवड करताय याच्यावर प्रभाव करणारे जे घटक असतात ते म्हणजे कार्यप्रेरणा असते. बघा, म्हणजे किती सुंदर आणि अतिशय उपयुक्त अशा या व्याख्या आहेत, आपल्याला समजायला अतिशय सोप्या आहेत की आपल्या समोर असलेले बरेच पर्याय असतात, कधी या रस्त्याने जाऊ की त्या रस्त्याने जाऊ, अशा पद्धतीमध्ये जेव्हा आपण निवड करतो त्या पद्धतीच्या निवडीवर प्रभाव करणारे घटक म्हणजे प्रेरणा असते. कॅम्पबेल तर म्हणतात 1976 ची त्यांची व्याख्या आहे की परिवर्तनीय संबंधांच्या संचाशी, म्हणजे काहीतरी फरक पडतोय, काहीतरी परिवर्तन होतंय आणि त्यांच्या संबंधाच्या संचाशी जे आधारित आहेत किंवा निगडित आहेत, त्यांची योग्यता, कौशल्य आणि त्याबद्दलची कार्याची समज यांचे परिणाम, एकत्रितरित्या परिणाम म्हणजे कार्यप्रेरणा असं आपल्याला इथे म्हणता येईल. आता त्याच्या पुढची जर आपल्याला व्याख्या बघायची झाली तर कॉन्फेर यांची व्याख्या 1990 सालची व्याख्या आपल्या पुस्तिकेत इथे दिलेली आहे. ती म्हणजे प्रेरणा म्हणजे मनोवैज्ञानिक प्रक्रियांचा एक समूह किंवा संच असतो. आता यामध्ये काय काय बरं ते विचार करतात, तर कॉन्फेर म्हणतात की वर्तन हे पटकन झालं पाहिजे, आणि हे पटकन होणारी कृती म्हणजे एखादा नुसता विचार करून मला मार्क मिळवायचे ही फक्त इच्छा झाली, पण त्याबद्दल असलेली क्रिया किंवा कृत्य करणं हे गरजेचं आहे. अभ्यासच केला नाही तर मार्क चांगले मिळत नाहीत, हे सहज समजण्यासारखं आहे. म्हणून वर्तन सक्रिय करणे, अभ्यास करणे मार्क मिळवण्यासाठी, हे आपण इथे पहिली गोष्ट समजतो. दुसरा जो आहे तो आहे वर्तनाची दिशा निश्चित करणे, म्हणजे रोज किती अभ्यास करायचा, आपल्याला काय आहे उद्दिष्ट प्राप्त करायचं, किती मार्क मिळवायचे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला इंग्लिश शब्द वापरायचा झाला तर टार्गेट निश्चित करतो आपण की येस, मला ह्यावेळी इतके मार्क मिळवायचे आहेत. म्हणजेच वर्तनाची दिशा ही आपण निश्चित करत असतो. आता तिसरा भाग झाला तो आहे सातत्याचा किंवा चिकाटीचा. एक दिवस अभ्यास करून आपल्याला मार्क मिळतील का? नाही बुवा. म्हणजेच आपल्याला रोज अमुक अमुक तास किंवा सातत्याने, चिकाटीने हे ते कार्य किंवा काम हे पूर्ण करावं लागतं, आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित प्रभाव जो आपल्याला दिसून येतो तो म्हणजे प्रेरणेचा प्रभाव आहे. आता चौथा भाग जो आहे तो आहे इंटेन्सिटी किंवा तीव्रतेचा. तुम्ही किती मन लावून अभ्यास करताय यालाही तितकंच महत्व आहे. निव्वळ किती वेळ तुम्ही अभ्यास करताय याला नसून तुम्ही कसा अर्थपूर्ण अभ्यास करताय याला सुद्धा हे इथे तेवढंच महत्वाचा घटक असा मानला आहे.
आता जेव्हा आपण वैशिष्ट्य ओळखतो कार्यप्रेरणेची, तेव्हा ही 7 वैशिष्ट्ये मला इथे तुमच्यासमोर मांडता येतील की वैयक्तिक किंवा मानसिक जे अनुभव असतात, प्रत्येकाला एक वेगवेगळं कार्य करण्याची जी इच्छा होते ती कार्यप्रेरणेमुळे होत असते. म्हणजे एकच कर्मचारी दुसऱ्यासारखं काम करेल असं नाही, त्याला स्वतःचे अनुभव, त्याला स्वतःचे काही मत भावना असल्यामुळे तो ते वेगवेगळी स्वतःची शैली अशी निश्चित निर्माण करू शकतो. आता हे सगळं स्वतःच्या नियंत्रणात असतं, आपण विचार करतो त्याच्याबद्दलचा आणि म्हणून त्याला विचारपूर्वक केलेली कृती असंही इथे म्हणता येईल. एखादी संघटना एखादं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अभिप्रेरित असते आणि म्हणून ते आपल्या कर्मचाऱ्यांना निर्देश देत असते असंही आपल्याला म्हणता येईल. काही समस्या पडलेल्या असतात किंवा काही समस्या आपण अनुभवत असतो की जसं एखाद्या भौगोलिक रचनेमध्ये आपल्याला एखादा प्रोडक्ट किंवा एखाद्या वस्तूचा प्रवास हा झालेला कमी दिसतो किंवा प्रचार हा कमी दिसतो, तर अशा समस्या निवारणासाठी प्रेरणेचा हा फार मोठा उपयोग होतो. तुम्हाला माहिती असेल तर आपल्या निवडणुकांमध्ये अशीही काही निवडणूक क्षेत्र आहेत की जिथे फक्त एक मतदार आहे तरी सुद्धा आपली पूर्ण यंत्रणा त्यांच्यासाठी कार्यरत असते. म्हणजे समस्या निवारणासाठी आपल्याला प्रेरणा ही महत्वाची ठरते. आकलनात्मक क्षमतेने गुणात्मक आणि संख्यात्मक विकास हाही आपल्याला साधता येतो. प्रेरणा ही वेगवेगळ्या प्रकारची असते. अर्थातच पुढच्या स्लाइडमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्रेरणा असतात त्याच्याबद्दल थोडी चर्चा करणारच आहोत. प्रेरणेचा कार्यक्षमतेशी सरळ संबंध असतो. म्हणजे जास्त प्रेरित असलेला किंवा जास्त प्रेरणेने भारलेला जो कर्मचारी असतो तो निश्चितच खूप चांगलं काम किंवा चांगल्या पद्धतीने काम हे पूर्ण करत असतो. आता म्हणून आपण पुढचा जो भाग आहे त्यामध्ये अभिप्रेरणेची व्याख्या ही इथे बघत आहोत. आता इथे 2च व्याख्या जरी मी तुम्हाला दाखवलेल्या असल्या तरी हे भरपूर मोठा संच आपल्याला उपलब्ध आहे. आंतरजालाद्वारेही तुम्ही थोडासा अभ्यास जास्त करू शकता इथे, जर तुमच्यात प्रेरणा अभ्यास करण्याची जास्त असेल तर. म्हणजे मायकेल ज्युलियस किंवा रॉबर्ट ड्युप्लिन असं म्हणतात की ठराविक दिशेने, ठराविक जर ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला कार्य करायचंय, काम करायचंय, निव्वळ स्वतःला नाही तर आपल्या पूर्ण समूहाला आपल्याला उत्तेजित करून काम करायचं असेल आणि ते जर काम करण्याची इच्छा आपण दाखवत असू त्याला, या कृतीला अभिप्रेरणा असं म्हणतात. दुसरा भाग जो आहे रॉबर्ट ड्युप्लिन यांचा, ते म्हणतात की कृती जी व्यक्तीला कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करते किंवा उद्युक्त करते आणि म्हणून काम करण्यासाठी आपल्याला इथे प्रेरणा ही गरजेची असते. अजून थोडा पुढचा अभ्यास केला किंवा पुढे आपण विचार केला तर आपल्याला इथे असं बघता येईल की वैयक्तिक ओळख आणि प्रगती ही सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे प्रेरणा ही आंतरिक प्रेरणा असण्यासाठी, स्वेच्छेने काम करण्यासाठी तुम्हाला स्वतःची ओळख तर पहिल्यांदा झाली पाहिजे. मी हे काम निश्चित करू शकतो, नक्की पूर्ण करू शकतो आणि मला त्याच्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, अशी जर ओळख तुम्हाला असेल तर प्रगतीपथावरून तुम्हाला कोणीही दूर नेऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आपण स्वतःशी नक्की मैत्री करूया. आपल्यात असलेल्या सुप्त गुणांचा विकास हा आपल्याला अभिप्रेरणेच्या खूप उच्च पातळीवर नेऊन ठेवतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे जर आपण बघितलं तर याचा व्यावसायिक दृष्टिकोनातूनही आपल्याला फार मोठा उपयोग होतो. नंबर 1, उत्पादनात इथे वृद्धी होते, समूहात सहकार्य मिळतं, संस्थेचा फार मोठा विकास होतो, वैयक्तिक विकासही इथे निश्चित साधला जातो. आता काही संघटनांमध्ये कामगारांची बदली हे फार मोठं ताणाचं किंवा त्रासाचं कार्य असं समजलं जातं. परंतु खरं जर बघितलं तर प्रेरणेने भारावलेले जर कामगार असतील तर त्यांची विभाग बदली किंवा ठिकाण बदली याची गरजच पडत नाही आणि निश्चितच गैरहजेरी अत्यंत अल्प प्रमाणात करायला प्रेरणा ही कारणीभूत ठरते. जेव्हा आपण पुढे याचा विचार करायचा झाला तर योग्य नियोजन म्हणजे प्लॅनिंग आणि जर त्याच्याबद्दलची अंमलबजावणी किंवा त्याच्याबद्दलचे कार्य आपण जर पूर्णत्वाला नेलं तर त्या सगळ्याचा उपयोग म्हणजेच प्रेरणेचा उपयोग आपल्याला आर्थिक आणि सामाजिक आणि व्यावसायिक यश प्राप्तीसाठी निश्चितच होतो. कर्मचाऱ्यांच्या समूहाप्रती आणि कामाप्रतीची जी निष्ठा आहे ती वाढवण्यात
अभिप्रेरणेचं फार मोठं स्थान आपल्याला इथे दिसून येतं. आजच्या या भागात आपण फक्त अभिप्रेरणेचे वर्गीकरण हे थोडंसं अभ्यासूया आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दलचे सिद्धांत हे अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला भाग जो आहे तो आहे प्राथमिक प्रेरणेचा. प्राथमिक प्रेरणेमध्ये हे शारीरिक ज्या गरजा आहेत त्याबद्दलच्या प्रेरणा तुम्हाला जास्त दिसतील. म्हणजे मला भूक लागली तर भूक, तहान, झोप किंवा वेदनेपासून सुटका किंवा शारीरिक तापमान एका विशिष्ट पातळीवर ठेवण्याची गरज, अशा या प्राथमिक प्रेरणा असतात. आणि त्यामध्ये असं आपल्याला दिसून येतं की प्रत्येकाला म्हणजे सार्वत्रिक अनुभव आहे असतो हा काही वेगळा नसतो, प्रत्येकाला येत असतो. कधी कधी आपण त्याच्याबद्दल बोलतो, कधी कधी आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. तर वयानुसार आणि सामाजिक परिस्थितीनुसार या बदलू शकतात. म्हणजे काही वेळा जसं आपण जर तुम्हाला लक्षात येत असेल तर काही वेळा आपण उपवास करतो, तर त्यावेळी आपण भूक लागली आहे किंवा भूक लागू देऊ नये अशी मानसिक प्रेरणा आपण इथे विचारात घेऊ शकतो. जेव्हा आपण वयानुसार हा विचार करतो तेव्हा असं म्हणतात की लहान मुलं खूप झोपतात, मंडळी असतात किंवा मध्यवयस्कर असतात त्यांना झोप ही वेगवेगळ्या प्रकाराने अनुभवता येते. आता ह्या व्यक्तीनुसार बदल होऊ शकतो. म्हणजे काही म्हातारी मंडळी तुम्हाला असं सांगू शकतात आता वयानुसार ना मला झोपच लागत नाही. तर अशा प्रकारच्या ह्या सर्व सार्वत्रिक अनुभव असतात, याला प्राथमिक प्रेरणा म्हणतात. दुसरा भाग जो इथे दिसतो तो आहे दुय्यम प्रेरणेचा. आता दुय्यम प्रेरणा म्हणजे दुसऱ्या पातळीवरची जी आहे ती आपण बाकीच्यांकडून शिकत असतो. म्हणजे आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान, त्याची ओळख ही दुसऱ्यांकडून होत असते. मग ते कुटुंबीय असू देत किंवा आपले सहकारी असू देत किंवा आपले वरिष्ठ असू देत, त्यांच्याकडून आपण ह्या गोष्टी शिकत असतो. त्याची ओळख, त्यांच्याकडून मिळणारी एखाद्या गोष्टीची स्वीकृती, प्रतिष्ठा, मान्यता या गोष्टी आपल्याला दुय्यम प्रेरणा देण्यासाठी उद्युक्त करतात किंवा देत असतात. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची जी उर्मी आहे किंवा इच्छा आहे ती दुय्यम प्रेरणेमध्ये आपल्याला लिहिता येते. सत्तेची लालसा हे अजून एक फार मोठं उदाहरण इथे आपल्याला निश्चित चर्चा करता येते त्याच्याबद्दल. आता जेव्हा आपण ह्या दुय्यम प्रेरणेचा विचार करतो तेव्हा ही मुख्यत्वे करून पूर्वानुभवावर अवलंबून असते असं म्हटलं जातं. म्हणजे आपण दुसऱ्या एखाद्याला एखादी कृती करताना बघितलेलं असतं आणि जर त्या कृतीची स्वीकृती वरिष्ठांनी दिलेली असेल किंवा त्यामुळे त्या व्यक्तीला वरिष्ठांकडून प्रतिष्ठा किंवा त्यांची प्रशंसा केली गेलेली असेल तर ह्या अनुभवावरून शहाणा होऊन काही कर्मचारी त्या पद्धतीचं वर्तन हे करू शकतात. आता या सगळ्यासाठी आपल्याला अजून थोडा विचार करावा लागेल, तो आहे बाह्य प्रेरणा आणि आंतरिक प्रेरणेचा. आता जेव्हा बाह्य आणि आंतरिक प्रेरणा म्हणतो तेव्हा स्वयंप्रेरणा असे त्या आंतरिक प्रेरणेला म्हणता येईल. बाह्य वस्तूंवर अवलंबून असतात, त्याच्यात सुद्धा उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मागच्या एका भागात आपण असं म्हणलं की कर्मचाऱ्यांना जर सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण म्हणजे नाश्ता, जेवण आणि चहा जर हे कामाच्या ठिकाणी पुरवलं गेलं तर त्यांची कामाच्या प्रती निष्ठा किंवा प्रेरणा ही उच्च प्रतीची असल्याचं दिसून आलंय अख्ख्या जगभरातल्या संशोधनातून. म्हणजे पगार आणि त्या व्यतिरिक्तचे फायदे, कार्यालयातलं कामाच्या दृष्टिकोनातलं वातावरण, बढती किंवा बदली किंवा कार्यालयीन अटी, नियम, वस्तू स्वरूपात किंवा शाब्दिक स्वरूपात कौतुक, आता या सगळ्यांनी आपल्याला बाह्य प्रेरणा ही मिळत असते. म्हणजे अभ्यास केलास किंवा चांगले मार्क मिळाले तर मी तुला नवीन काहीतरी वस्तू देईन, पुस्तक देईन, पैसे देईन असं जर कोणी म्हणत असेल तर ही बाह्य प्रेरणा झाली. पण आपण ह्या बाह्य प्रेरणेवर आपली आंतरिक प्रेरणा जर मारत असू तर मात्र आपण निश्चितच त्रासदायक रीतीने आयुष्य जगतोय असं समजायला हरकत नाही. कारण आंतरिक प्रेरणा ही स्वप्रेरणा असते. आपल्याला स्वतःसाठी अभ्यास करायचा आहे ही भावना आपल्याला इथे जागृत करावी लागते. म्हणजे आपल्याला मिळणारं समाधान, गुण हे कोणाला दुसऱ्याला मिळणार नाहीयेत, मार्क दुसऱ्याला मिळणार नाहीयेत, ते आपल्यालाच मिळणार आहेत. हे जे मानसिक समाधान आहे, मी अभ्यास केला म्हणून मला मार्क मिळाले, हा भाग आपण इथे लक्षात घ्यायला लागते.
कौशल्य प्रदर्शनाची संधी, आव्हानं, प्रगती, स्वतःची ओळख, कामातला आनंद, अभ्यासातला आनंद, कुतूहल पूर्तता, या सगळ्या गोष्टी आपण इथे बघू शकतो. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची जी इच्छा आहे त्याला आपण इथे आंतरिक प्रेरणा असं म्हणत असतो. मुख्यत्वे करून कार्यालयीन वातावरणावर किंवा आपल्या सहकाऱ्यांवर किंवा आपल्या वरिष्ठांच्या वागणुकीवर आंतरिक प्रेरणा ही अवलंबून असू शकते. आता या व्यतिरिक्त काही अजून प्रेरणांचं वर्गीकरण आपण बघू शकतो. सकारात्मक प्रेरणा आहेत, नकारात्मक प्रेरणा आहेत. आता या सकारात्मक प्रेरणांमध्ये काही पगार, भत्ते, बोनस किंवा अधिकार आहेत किंवा प्रतिष्ठा आहे याचा विचार केला जातो. तर नकारात्मक प्रेरणेमध्ये जर काही कर्मचारी नकारात्मक भावनेतून काही कार्य केले जातात, त्यासाठी म्हणजे जसं एखाद्या उत्पादनाचे इष्टांक गाठण्यास जर एखादा कर्मचारी अयशस्वी ठरला तर त्याचं वेतन कपात करणे किंवा पगार किंवा विना पगार सुट्टी देणे किंवा सुट्टी घेतल्यामुळे वेतन कपात करणे, चुकीसाठी दंड करणे, शिक्षा करणे, बेजबाबदार वर्तणुकीसाठी किंवा अकार्यक्षमतेसाठी काढून टाकण्याची शक्यता असणे किंवा गैरसोयीची बदली करणे, या अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता न झाल्यामुळे नकारात्मक अभिप्रेरणा ही निर्माण होत असते, असा इथे उल्लेख करता येईल. आता त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक या व्यक्तिगत प्रेरणा असं जर म्हणलं तर प्रत्येकाने आपल्या कार्याबद्दल त्याला मिळणाऱ्या लाभाला वैयक्तिक किंवा व्यक्तिगत प्रेरणा असं म्हणतात. सामुदायिक प्रेरणा मध्ये एखाद्या समूहाचा किंवा छोट्याशा गटाचा हा परस्पर सहकार्यामध्ये काम करण्याच्या प्रेरणेला इथे म्हणलं आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते आर्थिक किंवा आर्थिकेतर अशा प्रेरणा आपण अभ्यासू शकतो. आता जर आपण इथून पुढे बघायचं झालं इथे वेगवेगळ्या प्रेरणा आणि त्याच्या प्रक्रिया आपण बघू शकतो. गरजा, प्रेरके आणि प्रलोभने आपल्या पुस्तकामध्ये चर्चिलेली आहेत. याबद्दलचा जास्त अभ्यास आपण निश्चितच करूया, म्हणजे नीड्स, ड्राईव्हस अँड इन्सेंटिव्स. परंतु त्याबरोबरच इतरांची वागणूक, एखाद्या कृतीमागचा हेतू, कृती केंद्रित विशिष्ट उद्दिष्ट किंवा प्रोत्साहन याचाही अभ्यास आपल्याला प्रेरणेच्या प्रक्रियेमध्ये निश्चित करावा लागतो. आता जेव्हा आंतरिक प्रेरणेमध्ये काही वेगवेगळे मॉडेल्स किंवा सिद्धांत हे बघितले जातात तेव्हा किंवा अभ्यासले जातात तेव्हा आपण काही विशिष्ट भावना आपल्याला इथे विचारात घेता येतात. जसं निवड आहे, योग्यता आहे, अर्थपूर्णता आहे किंवा प्रगती आहे. तर या सगळ्या गोष्टींचा, या सर्व गोष्टींचा वापर हा व्यवस्थापनात अतिशय सुयोग्य पद्धतीने केला तर औद्योगिक प्रगती ही निश्चितच अढळ अशी म्हणता येते. आता या सगळ्याचा विचार आणि अभ्यास तुम्ही निश्चित कराल याची मला खात्री आहे, कारण इग्नूचे सर्वच विद्यार्थी किंवा आपले सर्वच विद्यार्थीगण हे आंतरिक प्रेरणेने भारलेले आहेत आणि अभ्यास करायला ते घाबरणार नाहीत, मागे पडणार नाहीत याची आम्हाला सगळ्यांना निश्चित खात्री आहे. तुमच्या परीक्षेसाठी आजच्या ह्या आपल्या पूर्ण भागाचा उपयोग तुम्हाला होईल अशी मी आशा करते आणि आजचा हा भाग इथेच संपवते. नमस्कार.